कृष्ण हरी मंडळी, मी नेहाली आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि दिस टाइम समथिंग इंटरेस्टिंग, कारण मी तुम्हाला साक्षात ह्याला वॉर्सॉमध्ये पंढरपूरचा अनुभव देणार आहे. कारण आपल्या पोलंडमध्ये आलेली आहे लंडनवरना ग्लोबल वारी चक्क 11 देश फिरून आपल्या पंढरपुरात जाणार आहे. तर त्या वारीच्या चरण स्पर्श करण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी, त्या वारीमध्ये लीन होण्यासाठी आपण आज निघालेलो आहे पूर्ण इंडियन अटायर करून. माझ्यासोबत रिंकी सुद्धा आहे. आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत, कारण आम्हाला साता समुद्र पार आपल्या पंढरपुराच्या वारीचा एक्सपिरियन्स घेता येणार आहे. तर खूप मस्त वाटतंय आणि खूप छान अरेंजमेंट आहे. सगळेजण खूप एक्सायटेड आहेत. भजन, आरती अशा सगळ्या गोष्टी होणार आहेत, फुगड्या होणार आहेत, लेझिम होणार आहे आपली. आणि आत्ता माझ्यासोबत रिंकी सुद्धा आहे. माझा आउटफिट आहे कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोस्टली ना माझे जेवढे मित्र आहेत ना ते सगळे कन्फ्यूज आहेत की नक्की हे वारी काय प्रकारे नाही. कारण हिला पण एवढं आयडिया नव्हती. तर मी पण हिला सांगितलं की काय असतं काय आहे नक्की. तर ही ना जी परंपरा आहे ती ऑलमोस्ट 800 वर्षापासून चालत आली आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं रिच कल्चर आहे. आणि कल्चरचं सगळ्यात मानबिंदू म्हणजे वारी. एवढी लाखो लोक पंढरपूरला दरवर्षी जातात. आणि ते ऑब्व्हियसली आम्हाला दोघांना म्हणजे आम्हाला आणि भरपूर लोकांना जे बाहेर राहतात त्यांना कित्येक वर्षापासून हे सर्व अनुभवायला भेटत नाही. आणि पण हे फायनली तू स्वतः वारकरी. मी स्वतः वारकरी. माझ्या गाड्यामध्ये माळ आहे आणि माझी फॅमिली हे सर्व वारकरी संप्रदायातले आहेत. आणि ते सर्व लोक पण वारीला जातात. पण आम्हाला हे सर्व अनुभवायला भेटत नव्हतं किती वर्षापासून. आणि फायनली आज ते आम्हाला भेटतं. आणि जे लंडनमधले जे आपले वारकरी आहेत किंवा जेवढे हे बाहेरच्या युरोपमध्ये जेवढे पण हे महाराष्ट्रातली मराठी लोक आहेत, त्या जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीने ऑर्गनाईज केलं आहे. तर त्या सर्वांना पण हे सर्वांचा अनुभव करायला भेटणार आहे आणि ते आम्हाला पण भेटतं. तर त्यासाठी आम्ही आता चाललो तिथे. तर बघूया कसा ओव्हरऑल आपला एक्सपिरियन्स होतोय. आणि तू एक्सायटेड आहेस का? खूप जास्त एक्सायटेड आहे मी लेझिम खेळणारे, फुगड्या घालणारे, एन्जॉय करणारे आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करणारे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. सो लेट्स आम्हाला पुढच्या वर्षी वारी मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रात भेटू दे, महाराष्ट्रात अनुभवता येऊ दे. कारण माझी सुद्धा खूप इच्छा आहे की एकदा तरी वारीत साक्षात जाऊन चालायचं. पण पंढरपुरात नाही तर वॉर्सॉमध्ये मला 4 पावलं वारीत चालायला मिळणार आहेत. तर आय एम फीलिंग व्हेरी ग्रेटफुल आणि थँकफुल. सो येस, लेट्स एन्जॉय दिस विथ अस. आम्ही कॅबची वाट बघतोय. कॅब आम्हाला गोल गोल फिरवतोय. कारण आणि तिथे 5:30चं टायमिंग होतं वारीचं येण्याचं. पण आम्हाला लेट झालं आहे कारण ऑफकोर्स कॅब येतच नव्हती वेळेवर. तर जस्ट आम्ही आता या लोकेशनला पोहोचलो आहे ज्या ठिकाणी वारी येणार आहे. इथून आम्ही जिथे राहत होतो तिथून 1 आवरच्या डिस्टन्सवरती हे लोकेशन होतं. आणि ह्या ज्या पादुका आहेत त्या जर्मनीवरून इथे येणार आहेत. त्या अजून आलेल्या नाही आहेत. तर आम्ही वेट करतो आहे आता त्या पादुकांचा. आणि सगळी तयारी चालू आहे. अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये या वारीचं आपण स्वागत करणार आहोत, या पादुकांचं पूजन करणार आहोत. तर लेट्स एन्जॉय विथ अस. तर गाईज आपल्यासोबत ना हे
तुझं नाव काय? माझं नाव सोहम शशिकांत निखारगे. सोहम आणि त्याचे मित्र आहेत. आपण त्यांना विचारूया की असं ते लाईक मित्र सगळे आहेत. मित्र-मैत्रिणी. हा, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता हे सर्वाचा? एकदम छान वाटलं. असं वाटलं की मी मुंबईतच आहे. देव बाप्पाच्या पादुका पडले, मनाचे एकदम जे पण असेल ते पुढे जाऊ दे. सगळ्यांना जे पण भेटायचे इच्छा एकदम पूर्ण होऊ दे. आपण सुख शांतीसाठी आलो होतो आणि ती मला भेटली इथे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ओमकार राव द मॅन इन द हाऊस. हे सर्व ऑर्गनाईज ओमकारने केले. तर कसं वाटलं भाई तुला हे सर्व एक्सपिरियन्स? आणि मेन आमच्याकडे ब्लॉगर होते, एकदम भारी. एंट्री पण मस्त झाली, आरती वगैरे पण छान झाली. नेक्स्ट टाइम अजून जोड्याने येणार आहे ब्लॉगर वेंकी, जोड्याने बाबू. तर आणि याला मुलगी झाले तर सॉरी मुलगा झालाय, तर त्यामुळे ते यत्ती नाही आले. पण भाई ओमकारने दोघांचा डान्स बिन्स केलाय, तर भाईला मजा आले. थँक्यू. हा प्रसाद आहे, आम्ही घेतोय आता. दादा एवढं नको यार. अच्छा. मी अमृता. खूपच छान होता एक्सपिरियन्स. म्हणजे असं लिटरली वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपल्याला पादुकांचं दर्शन झालं आहे. खूप मस्त वाटलं आणि ओव्हरऑल असं म्हणजे मनाला शांती मिळाली, प्रसन्न वाटलं, छान वाटलं. अच्छा. माझं नाव किरण आहे. मी थोडी मराठी बोलते. करती की कब पादुका आएगा और मैं कब भगवान को पहनूंगा. बट भजन गा के आरती का ताली लेके इट फील लाइक होम. So I was not missing my mom. So it was really blessed to meet Little Paduka in Warsaw. That was really nice. तर काहीच तेच आहे. आता ही पादुका ना पंढरपूरला जाणार आहे आणि आम्ही सर्व इथे आमच्या घराला मिस करतो. तर आज आपल्यासोबत तनिष पण जाऊन त्याला पण विचारूया की कसं वाटतं. तुला कसं वाटलं भाई? मस्त होता एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम मी आलो अशा जागी आणि मस्त वाटलं. हा ना, म्हणजे आम्हाला सर्वांना ना, आम्ही पंढरपूरला तर जाऊ नाही शकत. आता इकडे 5 वर्षापासून आम्ही इकडे, आणि तरी पण आम्हाला इथे भेटते सगळं करायला, तर ते बघून अजून मजा आली. आम्हाला सहभाग. तर आता ह्या पादुका एकादशीला 26 जुलैला पंढरपूरला जातील आणि त्या ह्या संपूर्ण वारीचा आम्ही भाग. एक हिस्टॉरिक गोष्ट आहे आणि आम्हाला पण खरंच खूप मजा येते. सो लेट्स अजून बाकी पण लोकांना विचारूया की कसं होतं एक्सपिरियन्स वगैरे सर्व गोष्टी. काय होतं? रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. खूप मस्त होतं. मी शिरा बनवलेला होता, तो सगळ्यांना आवडला. कसा होता सांग? खूप मस्त. पहिले मी खाल्ला, मग मी तारीफ केली, नंतर कळ हिने बनवलेला. सो बेस्टच. ॲक्च्युली शिरा एकदम असं तुपातला प्रॉपर जसं म्हणजे असायला पाहिजे तसा होता. झालं भाई, फायनली वारीनंतर सगळे घरी चाललेत आपापल्या. सो येस गाईज, आता घरी आलो आहे फायनली वारीचा एक्सपिरियन्स करून. आणि खूप शॉर्ट नोटीसमध्ये हे सर्व ऑर्गनाईज झालेलं. कमी वेळ होता. परमिशन्स पण लागतात इंटरनॅशनली. तुम्ही कोणता इव्हेंट ऑर्गनाईज करताय तर खूप पोलीस स्टेशन या त्या सगळ्या परमिशन अरेंज करून त्यातल्या त्यात बेस्ट करण्याचा प्रयत्न इथे झालेला होता. हे जे परमिशन्स वगैरे असतात ते कारण ढोल ताशा वगैरेसाठी परमिशन्स हवे असतात, आणि हे एकदम लास्ट मोमेंटवरती समजलेलं. कारण लास्ट इयर पण ऑर्गनाईज झालेलं, पण एवढ्या मोठ्या स्केलवर नव्हतं. पण अगेन जेवढे पण लोक इन्व्हॉल्व होते ह्या देवाच्या कामामध्ये, सर्वांचं खूप खूप आभार. सो असे वेगवेगळे वाटलं की इंडियातच आहे, पंढरपूरमध्येच एक्सपिरियन्स करतोय ही सगळी. हां, तर असे वेगवेगळे कार्यक्रम होत राहतील आणि आम्ही तुम्हाला ओव्हरऑल पोलंडमध्ये काय 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 म्हणजे नवीन असेल त्याचा एक्सपिरियन्स देऊच. हां, तुम्ही पण आम्हाला असं सपोर्ट देत राहा आणि आमच्यासोबत एन्जॉय करत राहा. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.